इंदिरानगर टिंबर एरिया संजयनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अस्वच्छ आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महापालिकेवर घागरी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाची सुरुवात आझाद चौकात झाली। सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे, सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष भारत चौगुले आणि माजी समाज कल्याण सभापती विद्याताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। गेल्या अनेक दिवसांपासून सांगली शहरामधील इंदिरानगर टिंबर एरिया संजयनगर या भागात दूषित आणि अपुरा पाणी पुरवठा होत आहे। या संदर्भात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी देखील दिल्या होत्या। पाणी पुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष केले, यामुळे या भागात आरोग्याच्या साथ पसरू लागल्या आहेत। नागरिकांना पिण्याचे पाणी स्वच्छ आणि मुबलक मिळणे आवश्यक आहे, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या मोर्चा काढण्यात आला असल्याचे उत्तम कांबळे यांनी सांगितले। प्रशासनाने तातडीने या भागात स्वच्छ पाणी पुरवठा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। या आंदोलनात शमशेर चौगुले, प्रवीण चौगुले, सुरेखा हेगडे, सुरेखा कांबळे, अमित मदारी, शशी लोंढे, राहुल लोंढे, राम चौगुले, अभिजित रांजणे, संतोष चौगुले, शशिकांत चौगुले, हरी चौगुले आदी जण नागरिक सहभागी झाले।